जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कॉमरेड अंबी तथा कॉमरेड आरती रेडकर इनका कुछ दिन पहले सरकार के सत्यशोधक रिवास से शाहू स्मारक भवन में शादी हुई थी। इसी दौरान कोल्हापुर भारत नगर धम्मचक्र बौद्ध विहार में भारतीय बौद्ध महासभा और पीपल्स रिपब्लिकन पार्टी की ओर से उनका सत्कार राजाराम सुतार, सोमनाथ घोड़ेराव, धर्माजी कांबले इनके हाथों किया गया। इसमें सबसे पहले पंचशील त्रिशरण पठन किया गया। इस अवसर पर बालकृष्ण सुतार तथा अन्य मान्यवर मौजूद थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। अशा पद्धतीनं छत्रपती शाहूंच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं शाहूंचा विचार हा समाजामध्ये रुजवण्याचं काम या ठिकाणी कॉम्रेड अंबी त्याचप्रमाणे आरती यांनी या ठिकाणी केलेला आहे। अत्यंत हा विवाह सत्यशोधक पद्धतीनं झाला। हा विवाह खऱ्या अर्थानं इतर समाजातल्या तरुणांनी हा घेऊन पुढे आपली वाटचाल करणं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये जाती अंत होण्यासाठी आणि जातीभेद निर्माण जो झालेला आहे तो जातीभेद संपवणं खरी काळाची गरज आहे। आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत जाती धर्म संपत नाही तोपर्यंत आपल्या समाजाची या ठिकाणी प्रगती होणार नाही। म्हणून अशा प्रकारचे जाती विवाह आंतरजाती विवाह होणं काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीनं हे विवाह व्हावेत अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय। माझं नाव कॉम्रेड प्रशांत अंबी, मी ऑल इंडिया स्टोन्स फेडरेशनचा राज्य सेक्रेटरी म्हणून काम करतोय। मी गेली 11 वर्षे चळवळीमध्ये सक्रिय आहे। यापूर्वी शेकडो लोकांची आम्ही आंतरजातीय किंवा प्रेमविवाह लावून दिलेले आहेत। आमचा आरतीचा आणि माझा 3 जुलैला सत्यशोधक पद्धतीनं आंतरजातीय विवाह झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या विवाहासाठी सहकार्य केलं। लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना आव्हान करतोय की समाजामध्ये जातीभेद कमी होण्यासाठी जास्तीत जास्त आंतरजातीय लग्न झाली पाहिजेत आणि ते आंतरजातीय विवाह व्हावेत त्यासाठी समाजाने सुद्धा सहकार्य करावं ही विनंती। मी आरती रेडकर आणि प्रशांत अंबी आमचा 3 जुलैला शाहू स्मारक येथे आंतरजातीय सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला। शाहू महाराजांच्या 100व्या शताब्दी वर्षांमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला। आज समाजामध्ये जातीच्या नावाने बरेचसे ते निर्माण केले जात आहेत आणि या विवाहाच्या आंतरजातीय विवाहाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की जाती निर्मूलन ही समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे। जातीभेद कोणीही मानू नका आणि सर्वांनी धर्मनिरपेक्षता माना आणि त्या पद्धतीने। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इन्होंने नागपुर में एक अहम ऐलान किया है। उन्होंने कहा कि नागपुर से कुछ महत्वपूर्ण शहरों तक 140 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से ब्रॉडगेज मेट्रो दौड़ेगी। गडकरी ने यह भी कहा कि इस परियोजना को रेलवे बोर्ड ने मंजूरी भी दे दी है। वे नागपुर में कुछ विकास कार्यों के भूमि पूजन समारोह में बोल रहे थे। पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपला ड्रीम प्रोजेक्ट जो होता तो म्हणजे नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतूल आणि नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक ही 140 किलोमीटर प्रति घंट्यानी मेट्रो चालवण्याचं आपलं स्वप्न होतं। आजच मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की रेल्वे बोर्डाने आपल्या पूर्ण योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि पुढच्या आठवड्यातच दिल्लीला मेट्रोमध्ये आणि त्या रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। अमरावती जिले के मेलघाट के पास डोंगरी और कोयलारी गांव में दूषित पानी पीने के कारण कॉलरा की बीमारी हुई, जिससे वहां के 100 नागरिक बीमार हुए और उसमें से 4 की मृत्यु हो गई। इस घटना के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने सीधे अमरावती के जिलाधिकारी को फोन कर स्थिति का जायजा लिया।
तो कल मुख्यमंत्री सहायता निधि में से आर्थिक सहायता की घोषणा की गई और अमरावती सांसद नवनीत राणा द्वारा सरकार के माध्यम से मिले 20 लाख रुपए का धनराशि चिखलदरा के तहसीलदार को सौंपा गया और सांसद राणा द्वारा मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का आभार व्यक्त किया गया। घटना म्हणजे मेलघाटमध्ये दूषित पाणी पिण्यामुळे पाचडोगरी गावात आणि कोल्हारी गावामध्ये या दोन्ही गावाचे जेवढेही गावाचे लोक होते मॅक्सिमम गावाच्या लोकांना डायरिया झाला होता आणि त्याच्यामध्ये 4 असे लोक होते ज्याच्यात 2 फीमेल आणि 2 मेल आणि त्यांचे जे डेथ झाले एक तर गंगाराम दहेकर ते फक्त यंग मुलगा होता तो 25 वर्षाचा होता, सविता म्हणून एक महिला होती ज्यांची 2 लहान मुलं आहेत ते 27 ते 30 वर्षाची होती, सुखलाल जामनकर जे 70 वर्षाचे होते आणि मोनिया विके 65 इयर्सचे होते। असे या 4 लोकांना म्हणतात ना की महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे घटना होऊन फक्त 2 दिवस झाले आहेत आणि आज ज्यांची मृत्यू या घटनामध्ये झालेली आहे या दूषित पाणी घेतल्यामुळे त्यांना आज इमिजिएट मुख्यमंत्रीने फोन लावला, उपमुख्यमंत्रींनी पूर्ण कोऑर्डिनेशन केलं आणि प्रत्येक परिवाराला 5-5 लाख रुपयाची मदत हा मुख्यमंत्री सहायता निधीमधनं इमिजिएट 2 दिवस मला 12-13 वर्ष झाले आहे या क्षेत्रामध्ये आणि लोकांची सेवामध्ये, पण आज पहिल्यांदा मी पाहिलेलं आहे कोणता मुख्यमंत्री आणि अशी सरकार जेवढी ॲक्टिव्ह आहे की इमिजिएट आमचे त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर इमिजिएट त्यांनी फोन केला कलेक्टरला आणि इमिजिएट त्यांना मदतीचा हात द्या आणि आज त्यांना 5-5 लाख रुपये प्रत्येक परिवाराला आपण देणार आहे। मला वाटतं अशी दुःखद घटना कुठे होऊ नये, पण झाली तर जेवढा ॲक्टिव्ह मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राला लाभलेला आहे तर त्यांच्या मनापासून धन्यवाद करीन आणि त्यांच्या परिवाराला मी ऑलरेडी भेट दिलेली आहे, त्यांचे दुःखामध्ये मी सामील आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आमच्याकडनं जेवढी मदत होईल त्या परिवाराला आपण नक्की करू। शिवसेना के 12 सांसद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गठ के संपर्क में हैं, ऐसा दावा बीजेपी सांसद रामदास तड़स ने किया है। साथ ही शिवसेना सांसदों की नाराजगी को लेकर सांसद रामदास तड़स ने शिरडी में बड़ा बयान दिया है, इसलिए राजनीति चर्चा को फिर से शुरुआत हो गई है। इसी बात पर भी चर्चा है कि क्या शिंदे गठ में वास्तव में सांसद जाएंगे या नहीं। शिवसेनेच्या खासदारामध्ये आणि आपण पाहिलं चित्र खासदार सुद्धा जवळजवळ 12 खासदार हे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेचा दुसरा गट आहे त्यामध्ये लवकरच त्यांना पाठिंबा देणार आहे आणि आखरी विकासाच्या दृष्टीने जनतेने निवडून दिले राहते तर विकासच झाला नाही तर त्यामध्ये नाराजी राहते आणि म्हणून विकासाच्या दृष्टीने या देशाचे प्रधान नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरता आणि देशाचं संरक्षण करण्याकरता हिंदुत्व टिकवण्याकरता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे 12 खासदार या ठिकाणी। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए।
नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों, नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो हो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। मनसे के युवा नेता अमित ठाकरे ने पार्टी संगठन को मजबूत बनाने के लिए राज्यव्यापी जनसंपर्क यात्रा शुरू की है। इसी सिलसिले में बारिश के दौरान अमित ठाकरे ने रायगढ़ और कोकण में कार्यकर्ताओं और पदाधिकारियों से मुलाकात की। उन्होंने छात्रों से बातचीत कर कोकण में पढ़ाई के दौरान आने वाली समस्याओं और कठिनाइयों का समाधान किया। इस अवसर पर वैभव खेड़ीकर, जिलाध्यक्ष देवेंद्र गायकवाड़ आदि उपस्थित थे। सन्माननीय अमित साहेब ठाकरे आज रोहा तालुक्यात आले होते। त्यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना चांगला कानमंत्र दिले। जास्तीत जास्त रोहा तालुक्यामध्ये पक्ष कसा बळकट होईल, पक्षाची वाढ कशी होईल, त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं। येणाऱ्या आता निवडणुका असतील किंवा अजून काही पोरांची ॲडमिशन असतील, काही विषय असतील, त्या सर्व विषयांमध्ये त्यांनी आम्हाला चांगलं कानमंत्र दिलेलं आहे। आज रोहामध्ये सन्माननीय अमित साहेब आले होते आणि त्यांनी विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन केले आणि शिवाय आमच्या महिला संघटनेला सुद्धा मार्गदर्शन केलं। आणि आम्ही जे त्यांच्यासमोर आमच्या समस्या मांडल्या किंवा प्रश्न मांडले, तर त्यासाठी सुद्धा त्यांनी नेतृत्व करण्याची तयारी दाखवली आणि आम्हाला त्यांनी पुढे जाण्यासाठी पण शुभेच्छा दिल्या आणि ते आम्हाला नेतृत्व करणार असं आश्वासन दिले। सन्माननीय अमितजी ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये संपर्क दौरे काढून प्रत्येक शाखेला भेट देऊन तिथल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटून संघटना बांधणीचा प्रयत्न सन्माननीय अमितजी यांनी केलेला आहे। आज ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत आणि सुरुवात सिंधुदुर्गापासून झाली। आज त्यांचा 5वा दिवस आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आज रायगडमध्ये आहेत आणि इथल्या सर्वच नव्या जुन्या कार्यकर्त्यांना ते भेटत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत। एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भातला हा दौरा आहे आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधली जाईल असा मला आत्मविश्वास आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आपण या ठिकाणी गाठीभेटी घेतल्यात। नेमकं कोणत्या मुद्द्यावर आपण भेटलात? विद्यार्थ्यांच्या समस्या कोणत्या प्रकर्षानं पुढे येतात? बघा, कोकणातल्या विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे 10वी 12वी नंतर लगेच कोर्स घेतल्यानंतर नोकरी मिळणे या संदर्भातले कोर्सेसची आवश्यकता आहे। इथे नुसतंच इंजिनियर किंवा नुसतंच डॉक्टर होऊन चालत नाही, तर त्याहीपेक्षा वेगळी क्षेत्र या कोकणामध्ये आणणं आवश्यक आहे। इथला तरुण, मग तो हिंदू असून दे, मुस्लिम असून दे, बौद्ध समाजातला असून दे किंवा अन्य समाजातला असून दे, तो 10वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परदेशामध्ये जातो, तर त्याला रोजगाराच्या संधी जर का इथं उपलब्ध झाल्या, तसे कोर्सेस इथं उपलब्ध झाले, तर निश्चित तो तरुण इथे राहील आणि इथल्या भागाचा विकास करू शकेल। अशा पद्धतीवरती फोकस आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी तर त्या कॉमनच आहेत की त्यांना पासेसच्या प्रश्न आहेत, ॲडमिशनचे प्रश्न आहेत, काही संस्थाचालकांच्या जाचक अटी आहेत, अशा विविध समस्या विद्यार्थ्यांच्या त्या संदर्भात देखील त्याच्यावर विचारमंथन होत आहे आणि त्यातनं निश्चित एक चांगली चळवळ उभी राहील असं मला या ठिकाणी वाटतंय।
युवा नेते अमित ठाकरे हे बाय व्हॅन दौरा आहे आणि एकूणच बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था आहे. दरवर्षी गणेश उत्सवामध्ये कोकणवासीय चाकरमान्यांचे खूप हाल होतात. आपण एक मनसेच्या माध्यमातून लढवय्ये नेते म्हणून आपली ओळख आहे कोकणामध्ये. भविष्यात महामार्गाच्या प्रश्नावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमितजींच्या मार्गदर्शनाखाली काही लढा उभा राहील? काय निश्चित हा तर प्रश्न करता सत्ताधाऱ्यांना आपण विचारायला पाहिजे होता, परंतु आम्ही नेहमीच अन्यायाविरुद्ध वाचा फोडतो आणि त्यांना आम्ही ते प्रश्न मिटवतो. त्यामुळे या विषयात देखील आमचा या ठिकाणी मोठं आंदोलन चळवळ उभी राहील. आम्ही सातत्यानं पूर असून दे, निसर्ग चक्रीवादळ असून दे किंवा कोविड असून दे, या संदर्भात सातत्याने रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे आणि अमितजींच्या माध्यमातून, विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अमरावती में नुपुर शर्मा के मामले को लेकर वारदातें रुकने का नाम नहीं ले रही। कुछ दिन पहले इसको लेकर हत्या भी हुई। इसमें एक मोबाइल दुकानदार के नुपुर शर्मा पोस्ट को लाइक करने पर उस मोबाइल दुकानदार को धमकियां आने लगी और फिर इसको लेकर उससे माफ़ीनामा भी मांगा गया। फिर उसके बाद उस मोबाइल दुकानदार ने माफ़ीनामा वीडियो बनाकर वायरल किया। उसके बाद जिले में उमेश कोल्हे की घटना के 15-16 दिन बाद फिर से रेकी करने का घटने का मामला सामने आने पर गाड़गे नगर पुलिस स्टेशन में तत्काल पुलिस बंदोबस्त उनके घर के सामने किया गया। इस सिलसिले में भाजपा नेता ने उस मोबाइल दुकानदार के घर पर जाकर मुलाकात की आणि त्याचा मला फोन आला होता की आज जो माझा कार्यक्रम आहे त्या संदर्भात त्याला काही सूचना करायच्या होत्या, म्हणून मी त्यांना भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं आहे की आपण चिंता करू नका, सगळेजण आपण सोबत आहोत, एकत्रित आहोत. अशा पद्धतीची घटना जी याच्या अगोदर झाली ती आता पुढे होणार नाही आणि म्हणून त्याला हिंमत देण्यासाठी त्याला भेटायला मी या ठिकाणी आलो. मला काहीच मागितलं, त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी काही अडचण वाटते आहे, सुरक्षा देण्यात येईल. मग पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा कोणी धमकी दिल्याचं त्याच्या मोबाईलवर आता नाही आहे आणि पोलीस स्वतः हाय अलर्टवर आहे. स्वतः अमित शहाजी, देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेतात आहे आणि आम्ही पण कंटिन्यू असे जे लोक आहेत ज्यांना धमकी आल्या त्यांच्या आम्ही संपर्कामध्ये. बागी विधायकों के खिलाफ शिवसेना की ओर से दायर याचिका पर आज सुप्रीम कोर्ट ने अहम फैसला सुनाया है। इस मामले में सुप्रीम कोर्ट ने कहा कि कानूनी पेच निर्माण होने के कारण सुनवाई के लिए 5 सदस्यों का पीठ नियुक्त किया जाना चाहिए। ये सब सुनने के बाद लगा कि संजय राउत अपने बेटों के बयानों पर विराम लगा देंगे, लेकिन वैसा कुछ नहीं। संजय राउत इनकी भूमिका डबल रोल है, न्याय व्यवस्था के भी पक्ष में नहीं होती। न्यायपालिका पर विश्वास न दिखाना यानी कि तथ्यों पर अविश्वास करने के समान है। ऐसे शब्दों के साथ बीजेपी नेता प्रवीण दरेकर ने शिवसेना नेता सांसद संजय राउत पर निशाना साधा है। मला वाटतं एवढं सगळं झाल्यावर संजय राऊत आपलं बेताल बिनबुडाचं वक्तव्य करण्याचं थांबवतील असं वाटलं होतं, परंतु मला वाटतं त्यांना अशाच प्रकारे बोलण्यामध्ये स्वारस्य वाटतंय. ज्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही गुप्त मतदानाची अध्यक्षपदासाठी मागणी केली होती, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यावेळेला कोर्टाचं न्यायालयाचं कौतुक उदो होत होता. म्हणजे आपल्या बाजूनं निर्णय झाला तर न्यायालय योग्य, आपल्या बाजूने निर्णय झाला नाही तर न्यायालयावर ताशेरे, अयोग्य. मला वाटतं ही दुटप्पी भूमिका संजय राऊत यांची कोणीही जनता गांभीर्यानं घेईल असं वाटत नाही. न्यायव्यवस्था ही निष्पक्ष असते आणि कुणाच्याही बाजूनं न्यायव्यवस्था नसते. जे कायद्याला अनुसरून योग्य आहे तेच होत असतं आणि मला वाटतं न्यायव्यवस्थेवर संशय किंवा अविश्वास व्यक्त करणं हे मला वाटतं घटनेचा, न्याय व्यवस्थेचा अपमान है, लोकशाहीचा अपमान है ऐसे मला वाटतं. आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय मीडिया न्यूज़।